हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडलिक वरदे हरिठो श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय योगीराज श्री चांगदेव महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोलो रे भाई सर्व संतन की जय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिग्रह असा की तुमची ही दिंडी आहे बाबांची नागम ठाण आहे का नागम ठाण ते पंढरपूर अशी कंटिन्यूअस चालू आहे आणि दिंडी मोठ्या भक्तिभावानं आणि भगवंताचं नाम स्मरण करीत चाललेली आहे आणि म्हणून वाटेमध्ये युन्मुख जाऊ नये गती तोच मुखी नामाचे स्मरण ज्याच्या तोंडामध्ये भगवंताचं नाम आहे त्याला गती मिळते म्हणून वाटेमध्ये काही नामस्मरण व्हावं आणि म्हणून माझ्याकडे ही मोठ्या प्रयासानं ही प्रवचन रूपी सेवा आलेली आहे आता प्रथम सर्व भाविक भक्तांना नमस्कार करून वंदन करून मी प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करतो तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप हो जो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी जन्म गेला वाया काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आणि विठ्ठलाची सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे प्रस्तुत अभंग ते जगद्गुरु जगत वंदनीय तुकाराम महाराज यांच्या गाथेमधला घेतलेला आहे आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला जीवनामध्ये सावध करतात आपण थोडं बेसावध आहे देवाच्या बाबतीमध्ये आणि ते सांगतात तुम्हाला असा अनमोल असा नरदेव मिळालेला आहे आणि त्याचा जर तुम्हाला कल्याण करून घ्यायचं असेल जीवनामध्ये तर तुम्ही विठ्ठला भजा अन्यथा काय होईल तुमचा जन्म वाया जाईल म्हणजे काय होईल तुम्हाला मोक्ष वगैरे काही मिळणार नाही परत असं जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकून पडावं लागेल कुत्रा मांजर असे जीवनात तुम्हाला योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल तेव्हा हा नरदेव तुम्हाला मोठ्या प्रयासाने मिळालेला आहे त्याचा तुम्ही फायदा करून घ्या आणि भगवंताला भजा म्हणजे तुम्ही मोक्षाला जाल असं सांगतात आणि पुढे असं म्हणतात विठ्ठलाला काही लागत नाही तुमचे पैसे लागत नाही काही लागत नाही विठ्ठलाविषयी तुमचा खूप मोठी तुमची भक्ती असली की विठ्ठल प्रसन्न होतो असा सरळ सरळ अर्थ तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंय आणि आपल्याला सावध केलंय जीवनामध्ये तर हे प्रवचन ऐकून तरी आपण सावध झालं पाहिजे आपण संसारिक माणसं आहोत सावध झालो हा तर संसार करायचा पण संसारामध्ये आपल्याला भक्ती सेवा करतात भगवंताने अर्जुनाला सांगून ठेवलेले आहे की काय वनामध्ये जा म्हण भगवी वस्त्र घाल आणि माझं नामस्मरण कर तसं नाही सांगितलं आपलं नियमित कर्म करताना आपण भगवंताचं नाम घेतलं पाहिजे त्यांनी सांगितलंय युद्ध करणं तुझी क्षत्रिय आहे तुझी जबाबदारी आहे ते करतानाच फक्त माझं स्मरण कर तुझा विजय होईल खरोखर बघा अर्जुनाचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे असा आपल्याला जन्म मिळालेला आहे आता याचा फायदा कसा करून घ्यायचा याच्याबद्दल भगवद्गीतेमध्ये सुद्धा 8व्या अध्यायामध्ये भगवंताने हा मोक्ष योग सांगितलाय मोक्ष योग म्हणजे काय आपण स्वर्गात जायचं आपल्याला अमर व्हायचं जन्म मृत्यू मुक्त व्हायचं त्या 8व्या अध्यायामध्ये मोक्ष योगामध्ये भगवंत म्हणजे भगवंत श्रीकृष्ण भगवान
अर्जुनाला म्हणतात की सतत अंतःकरणात माझं स्मरण कर, माझाच भक्त हो, माझंच पूजन कर, आशाने तू मलाच प्राप्त होशील. हे तुला मी सत्य प्रतिज्ञेवर सांगतो, शपथ घेऊन सांगितलेलं आहे. तू मला जीवन मिळशील म्हणजे तुला काय होईल, मोक्ष मिळेल. म्हणजे तिथं सुद्धा भगवद्गीतेमध्ये मोक्षाला जायचा मार्ग सांगितलेला आहे. आपण सुद्धा याचा विचार केला पाहिजे. तुकाराम महाराजांचे आणखी 2 अभंग आहेत मोक्ष प्राप्तीसाठी. ते काय म्हणतात, यलोकीचा हा देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. ते काय सांगतात, हा नरदेव आहे, देवांना सुद्धा मिळालेला नाही, आपल्याला मिळालेला आहे. आणि तुकाराम म्हणते मला मिळाला, मी धन्य झालो. एका अर्थाने. अजून दुसऱ्या अर्थाने ते म्हणतात की आज जन्माला येऊन मी विठ्ठलाचा दास झालेला आहे. या अर्थाने ते स्वतःला धन्यता मानतात. आणि पुढे काय म्हणतात, ते आयुष्यभर काय करायचं, विठ्ठलाची साधना करायची. कुठपर्यंत करायची, सच्चिदानंद पदावर जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत साधना करायची विठ्ठलाची. आणि पावटाने म्हणजे काय, पायऱ्या पायऱ्यानं स्वर्गात जायचं. म्हणजे आपण सुद्धा असं विठ्ठलाची प्रार्थना करून स्वर्गामध्ये कसं जाता येईल ते आपण पाहिलं पाहिजे. दुसरा एक त्यांचा अभंग असाच आहे मोक्ष योगाचा. तुका केवढा आहे, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. तुका दुसरा तिसरा कोण होता, विष्णूचा अवतार होता. ते काय सांगतात, तू मला विनंती करून सांगता, पायाला विनंती करून सांगतात एवढा मोठा म्हणून. ते काय होतं, लागोनी पाया विनवितो तुम्हा, करे टाळी मुखे बोला नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठाचा. सकळाशी येथे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. नामापाशी चारी मुक्ती, ऐसे ग्रंथ बहुधा बोलेले. ते काय म्हणतात, पायाकडून सांगतात की हाताने टाळी वाजा, तोंडाने विठ्ठलाचं भजन करा. हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाही, हा पृथ्वी तलावर आहे. आणि काय म्हणतात पुढं, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. हे काय, ही भगवंताची नाव आहेत. हे नाम तुम्ही घ्या, हा जपत तुमच्या जीवनामध्ये. आणि अशा मार्गाने, हा मार्ग पांचाळ मार्ग आहे वैकुंठामध्ये जाण्याचा ते म्हणतात. आणि ते म्हणतात हे भजन करायचा कोणाला अधिकार आहे, सगळ्याला अधिकार आहे. कोणत्या जातीचा असो, धर्माचा असो, लहान असो मोठा असो, सगळ्याला याचा अधिकार आहे. आणि पुढे असं सांगतात, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये एकच मार्ग आहे उद्धार व्हायचा असले तर, हरीचं नाम आहे. म्हणून हरिनाम करा, हरिभजन करा. आणि नामापाशी चारी मुक्ती ऐसे ग्रंथ बहुधा बोललेले. सगळ्या ग्रंथात सांगून ठेवलेले आहे. आपल्याला जर मुक्ती मिळायची असली तर भगवान परमात्म्याचं नाम स्मरण आपण केलं पाहिजे. आता मग एवढं सगळं साधू संतांनी सांगितलंय, प्रवचनात सांगितलंय, कीर्तनात सांगितलंय, आपण जातो ऐकतो, मग आपल्यात बदल का होत नाही किंवा आपण काय करत नाही प्रवचन. त्याच्या माग एक कारण आहे की म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध नाहीये. अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मत्सर असे विकार भरलेले आहेत. त्यामुळे आपल्याला आपण इकडे ऐकतो, इकडे सोडून देतो. म्हणून तुकाराम मला त्याला म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. वृक्ष न धरी पुष्प फळ, काय करील वसन काळ. वांझानं होती लेपुरे, काय करावे राहते. ते काय म्हणतात, साबण लावली की काय होईल, मळ निघून जाईल. आतले विकार धुवून जाईल का, नाही जाणार. आणि मग तसंच ते म्हणतात, आपल्याला अंतःकरण शुद्ध नाही म्हणून जोपर्यंत आपलं आपण अंतःकरण शुद्ध करीत नाही तोपर्यंत आपल्याला कथा कीर्तनाचा बोध होणार नाही. त्यांनी उदाहरण दिलं, ते तो वसंत ऋतूमध्ये झाडाला पाणी फुटते, पान आता आंब्याला वगैरे बहर येतो वसंत ऋतूमध्ये. पण झाडामध्ये जर दोष असेल तर त्याला काही बहर येणार नाही. एखादी वांजबाई आहे, तिला मुलबाळ होत नाही, त्यावर काय दोष आहे. आणि म्हणून आपलं अंतःकरण शुद्ध करा. आणि पुढे ते असं म्हणतात, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकाळच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. ते तुम्हाला दंडवत घालून विनंती करतात की आपले चित्त शुद्ध करा.
आयुष्याचा नाश करू नका, आतापर्यंत पुष्कळ नाश झाला. आणि ते काय सांगतात, नाश म्हणजे आता त्याला औषध सांगितलं त्याने अंतःकरण शुद्ध करण्याचं. ते काय म्हणतात, इथं ते करावे देवाचे चिंतन, म्हणजे देवाचं चिंतन केलं काहीतरी आपलं अंतःकरण शुद्ध होईल असं ते म्हणतात. आणि पुढे काय म्हणतात, देवाचं चिंतन केलं काय होईल, आपल्या व्यापारामध्ये लाभ होईल, आपल्या संसारामध्ये आपली प्रगती होईल असं ते म्हणतात. आता त्याने असं सांगितलंय, करोनीय मन योगविद. आणि योगविद करणं म्हणजे खूप अवघड आहे. भगवान परमात्माचं नामस्मरण करण्यासाठी मन काय करावं लागतं, एकाग्र करावं लागतं. पण मनाला अडवणं खूप अवघड आहे. मन असं अवघड आहे. वैनावेची एक कविता आहे, मै वडाळे वडाळे, जसं पिकातलं ढोल पळतं तसंच मन आहे, ते एकाग्र होत नाही. साधू संताला सुद्धा ते जमलं नाही. तर रामायण काळामध्ये एक असे महान ऋषी होते विश्वामित्रासारखे. ते योगा करीत होते, ध्यान धारणा करीत होते. पण त्यांना सुद्धा एकदा मेनकेने लैंगिक सुखासाठी बोलवलं होतं. म्हणजे आपण फक्त एवढाच अर्थ घ्या, त्यामुळे एकाग्र कर्म करता आलं होतं. आपण सगळे भगवान शिवाचे भक्त आहोत. भक्त म्हणजे शंकराचे. ते असे शंकर एकदा ध्यानमग्न होते. त्यांना सुद्धा एकदा पार्वतीनं असं चाळवलं. शिव तयार झाले आणि त्याच्यातच कार्तिकेयचा जन्म झाला. आपण एवढाच अर्थ घ्यायचा याच्यातून की मन अवघड आहे, त्याला अवघड करणं अवघड आहे, पण आपण प्रयत्न केले ते शक्य आहे. अनेक लोकांनी, तुकाराम महाराजांनी असं मन केवित करून आपल्याला मोक्ष मिळवून घेतलेला आहे. पुढं आता मन कसं चिंतन करायचं देवाचं, तर याच्याबद्दल भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलेलं आहे, ध्यानयोग सांगितलेलं आहे. कसं बसायचं निवांत ठिकाणी, ध्यान मुद्रा कशी घ्यायची, आसन कसं घ्यायचं. तर तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, बैसूनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही, येऊन अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ वैशिर्य. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. तुका म्हणे तुला देईल मी अशी दिव्य, जरी होईल भाव एकविध. ते काय म्हणतात, निवांत ठिकाणी बसायचं आणि काय करायचं, भगवंताच्या नामाचा जप करायचा. मंत्र आहे राम कृष्ण हरी गोविंद गोपाळ, ही भगवंताची नाव आहे. हा वेळोवेळा नाही, एक सारखा उच्चारायचा. भगवंत असा सोपा नाहीये. गाडगे बाबांनी सांगितलंय, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काहीतरी घेतो तेव्हा काहीतरी देतो. सारखा जर मंत्र आपण उच्चारला तर काय परिणाम होईल त्यांनी सांगितलंय की काय होईल, भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये येऊन वास करेल. आणि जर का भगवान परमात्मा आपल्या अंतामध्ये आला तर मग मात्र आपल्या सुखाला अंतपार राहणार नाही. आता पुढे सांगताना ते असं म्हणतात, आता आपण भगवान सांगितलं की बघा पुढे आपलं चित्त कसं होतं, काम क्रोध लोभाने भरलं. आता भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये आला, खूप प्रयत्न केला, चिंतन केलं तरी येईल, हे असं औषध सांगितलेलं आहे. आता जर आला तर पुढे काय काय परिणाम होईल, भगवंत आल्या आपल्या चित्तामध्ये काय काय आपल्या जीवनात बदल होईल. तर ते म्हणतात, एक धरीला चित्ती आम्ही रुखुमाईचा पती, त्याने झाले अवघे काम, ज्वारीला भावभ्रम, परद्रव्य परनारी झाली विषयची अर्थ. पंढरीचा पांडुरंग, रुक्मिणीचा पती म्हणजे पंढरीच पांडुरंग, तो धरला हृदयामध्ये. तर तुकाराम महाराज काय म्हणे, खूप अवघड काम नाही झालं, खूप मोठा बदल झाला. निवारीले भावभ्रम, जीवनातले भाव भ्रम सगळे निघून गेले. आणि सगळ्यात मोठा एक फायदा झाला, परद्रव्य आणि परनारी विषयाच्या समान वाटायला. आजच्या समाजामध्ये जर आपण पाहिलं तर हे दोन विषय खूप आपल्याला अमृता समान प्रिय आहे आणि त्याच्यामुळे समाजातला सगळा नाच चाललेला आहे. तेव्हा रामायण आणि महाभारताचे ते विषय आहेत. पहा रामायण कशाने घडलं, रावणानं सीतामाईचं अपहरण केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की राम रावणामध्ये युद्ध झालं भयंकर. त्याच्यामध्ये एवढा मोठा प्रशासक, सोन्याची लंका जळाली. कशामुळे जळाली, परस्त्रीचं अपहरण केलेलं हे पाप सहन नाही झालं. महाभारताचा तो विषय आहे. काय विषय आहे, कौरवानं पांडवाचं राज्य जिंकलं, कपट कारस्थानाने जिंकलं, त्याला वनामध्ये पाठवून दिलं, राज्य द्यायला नकार दिला. शेवटी काय झालं,
कुरुक्षेत्रावर धर्म आणि अधर्माच्या विरुद्ध युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये या कौरवाचा वंश बुडाला. ते कीर्ती गमावून बसले. म्हणून परद्रव्य परनारी याला विशेष समान माना. तुमच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, समाजामध्ये रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. आता पुढचा तो आणखी भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये जर आपण साठला तर काय होईल ते सांगितलं. ते म्हणतात साठविला हरी हृदय मंदिरी, त्यांची सरली इर्जा झाला सुफळ व्यापार. हरी आला आता मग कैसी भयचिंता. जर हरी जर आपण हृदय मंदिरामध्ये साठवला तर त्या माणसाची काय झाली, एरझार संपली. एरझार म्हणजे काय हो, जीवन मृत्यूच्या याच्या चक्रामधून ते काय झाले, मुक्त झाले, त्यांचं जीवन सफल झालं. हरी आला आता मग कैशी भयचिंता. जर हरी जर तुमच्या हातामध्ये जर आला तर विचार करा काय होईल तुमच्या जीवनाचा. हरी काय एकटा येणार नाही. हरी आला की पैसे मिळतात. कारण काय, हरी एकटा येत नाही. हरी आला की त्याची धर्मपत्नी आहे लक्ष्मी देवता, ती सुद्धा येते. ती सुद्धा भगवंताला सोडून राहत नाही. मग पैसे तर भरपूर मिळतील, संकट येणार नाही. का तर भगवंता जो भक्त आहे त्याचं रक्षण करतो. राये उभा मागे पुढे सांभाळीत आली आघात निवारा. भगवंत काय करतो, भक्ताच्या पाठीमागे उभा राहतो, पुढे उभा राहतो संकट काळात त्याचं रक्षण करतो. फक्त तो चांगला भक्त असला पाहिजे. तर पौराणिक कथामध्ये दोन संदर्भ आहेत. द्रौपदीचं वस्त्रहरण होणार होतं. धर्मराजानं आपलं राज्य गमावलं. आपली बायको सुद्धा लावली जुगारीमध्ये, त्या दूतामध्ये. तिला असं केसाला धरून दुःशासनाने तिला उडीत आणलं भर सभेमध्ये. सभा बसली होती, त्याच्यामध्ये तिचं वस्त्रहरण करीत होते. किती मोठी वाईट गोष्ट. तिने विनंती केली. भीष्माचार्य, द्रोणाचार्य अशासारखे महान भक्त माणसं तिथे बसली होती. ती खाली मान घालून बसले होते. का, त्यांनी दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं होतं. मग तिनं श्रीकृष्णाची शेवटच्या घटकेला काय केली, धावा केला, विनंती केली. श्रीकृष्ण रूप आले आणि वस्त्र रूपानं मागं उभं राहिले. एक वस्त्र काढलं, वस्त्र निघायचं. ठीक झालं तरी ते वस्त्र हरण झालं नाही. भक्त नेहमी म्हणजे भगवान परमात्मा नेहमी भक्ताच्या रक्षणासाठी येतो. त्याचं उदाहरण सांगतो. श्रीकृष्ण आल्यानंतर वस्त्रहरण झालं नाही. द्रौपदी हसली आणि श्रीकृष्णाला म्हणाली, तुम्ही खूप उशीर केला यायला. ते म्हणे असं नाही झालं. तू काय केलं म्हणे, आधी द्रोणाचार्य आणि भीष्माचार्याची विनंती केली होती, ती ऐकले नाही आणि म्हणून माझ्याकडे आली. मी ताबडतोब आलो. ते म्हणतात मी द्वारकेत राहत नाही, मी भक्ताच्या पुढे राहतो, अंतःकरणात राहतो. ज्या ज्या वेळेला भक्ताला संकट येईल त्यांनी जर हात मारली तर मी त्याचं रक्षण करतो. म्हणून मायबापो, आपण सुद्धा भक्त व्हा. भगवंत तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या संसारामध्ये तुम्हाला गती मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं मी या ठिकाणी सांगतो. आता आपण पाहिलं, अंतःकरण आपलं शुद्ध नव्हतं. आपणच तर शेतीवाडी असा व्यवसाय करीत होतो. आपल्याला काय कथा कीर्तन ऐकलं बोध होतं. आता इथं आपण ऐकलं की त्याला काही औषध नाही अंतःकरण शुद्ध करायला, फक्त भगवंताचं नामस्मरण. पण फक्त भगवंताचं नामस्मरण करून आपला जन्म म्हणजे आपला मोक्ष मिळेल असं नाहीये. तुम्हाला त्याच्या पूजाला समजून तर रावण पहा, महान असा विष्णू भक्त होता, शंकराचा भक्त होता, साधं त्याला प्रसन्न होतं. तरी सुद्धा तो नरकगतीला का गेला, तर त्याचं कारण असं आहे, त्याचं अंतःकरण शुद्ध नव्हतं. अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ हे शिल्लक होते. म्हणूनच त्याला त्याच्या हातून असं पाप पडलं. दुसरं उदाहरण सांगतो. आपल्या समाजामध्ये काही असे ढोंगी साधू आहेत. ते काय करतात, माळ घालतात, पांढरे कपडे घालतात, कपडाला गंध लावतात आणि साधूचं रूप घेऊन आपल्या सामान्य जे भाबडे लोक आहेत, बाय आहेत, बाप आहेत, त्यांना बोवाजी करतात, फसवतात. अशा लोकांना कधी देवाची प्रार्थना करून यांना कधी हरिनाम करून यांना कधी मोक्ष प्राप्त होत नाही. मग मोक्ष कशाने प्राप्त होईल, विठ्ठलाची साधना केलीच पाहिजे. हे पहिलीच अट त्याच्यात आहे. पण त्याबरोबर
आपलं काय शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ केले पाहिजे. अंतर पाहिजे, शरीर आणि मन स्वच्छ झालं पाहिजे. दैनंदिन आपले जे व्यवहार आहेत त्या व्यवहारामध्ये वागताना आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. चांगलं कर्म केलं पाहिजे म्हणजे वागताना समाजामध्ये धर्म, नीती, अहिंसा, सत्य याप्रमाणे आपण आपली वागणूक असली पाहिजे. आणि हे सगळं करून नंग मात्र विठ्ठलाची प्रार्थना म्हणजे आराधना केली तर आपल्याला मोक्ष नक्कीच मिळेल. म्हणून आता आपलं कर्म करताना काही कसे तत्व पाळले पाहिजे त्याविषयी मी तुकाराम महाराजांच्या याच्यावर जास्त अभ्यास केलेला आहे, त्यांच्या गाथेवर. म्हणून मी त्याच्यातून तुम्हाला त्याची उदाहरणं सांगतो. तर ते म्हणतात की धन कसं मिळावं. ते म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे व्यंच करी, उत्तमच गती तो एक पाळेल, उत्तम भोगील जीव खाणे, परोपकारी नेणे, परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी म्हशीचे पाळण, ताणी नेल्या जीवन मनामध्ये, शांती रूपे नव्हे कोणाचं वाईट, वाढवी महत्व वडिलाचे, तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. त्याच्यात सांगितलंय आदर्श जीवन कसं असलं पाहिजे माणसाचं. दुसऱ्याचं लाच लुचपत करून, भ्रष्टाचार करून, चोऱ्याला बड्या करून धन मिळू नये. ते धन आपल्याला जीवनामध्ये समाधान देत नाही. मग धन कसं मिळावं, कष्ट करून करावं, प्रामाणिकपणे धन मिळावं. ते धन आपल्याला सुख समाधान आपल्या जीवनामध्ये देईल. अजून ते म्हणतात काय करा, परोपकार करावा, परनिंदा करू नये, परस्त्रियाला सध्या सर्व आपल्या आई बहिणी सम मानावं, प्राणी मात्र दया करावी, ताणलेल्याला पाणी द्यावं आणि कोणाचंही वाईट चिंतू नये. ही खरी जीवनाचं असं आदर्श जीवन असलं पाहिजे असं तुकाराम महाराज सांगतात. धन कसं मिळावं मी असं सांगितलं, आदर्श जीवन कसं असावं हे सांगितलं. आता धन कसं मिळू नये ते सांगतो. परद्रव्य परनारीचा अभिलाष तेथून हा सर्व भाग्य, घटिका दिवस मास वर्ष लागेतील, बांधले पतन गाठोडीत, पुढे घात त्याचा रोकडा सकून. ते काय म्हणतात, ज्या ज्या माणसाने परद्रव्य आणि परनारीचा अभिलाषा धरली त्यांचा जीवनाचा ऱ्हास त्या दिवसापासून व्हायला सोडायला लागला. मग नाश व्हायला कधी घटका लागेल, एखादा दिवस लागेल, महिना लागेल, वर्ष लागेल, पण तुकाराम पुढे घात त्याचा रोकडा शकून हमखास त्याचा नाश होणार सांगितलं. तर मायबापू या दोन गोष्टी विषय समान मानून याच्यापासून लांब राहा असं त्याने सांगितलं. आता चांगलं कर्म करताना मी अजून तुम्हाला एक नियम सांगतो. ते म्हणतात संगत कशी असावी जीवनामध्ये. जीवनामध्ये जर चांगली संगत धरली तर आयुष्याचं सोनं होतं, आणि जर वाईट संगत जर धरली तर आयुष्याची माती होते. उदाहरणार्थ पांडव हे भगवान श्रीकृष्णाच्या सहवासामध्ये मध्ये होते आणि म्हणून ते मोक्षाला गेले, सर्व आयुष्याचे संकट पार करून. कौरव शकुनी मामाच्या संगतीमध्ये होते, कट कारस्थान करीत राहिले, परिणाम काय झाला, नरगतीला प्राप्त झाले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात संगतीचं महत्व सांगताना, बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखताच नारी देखताच चिंदी मन जावे, व्याभिचार्यापाशी बसता क्षणभरी देखताच नारी मन जावे. तुका म्हणे संसाराचा छंद सोडून द्यावा, धरावा केशवा हृदयात, सांडून देई संसाराची बेडी, कीर्तनाची गोडी धरावी. ते काय म्हणतात, चोरापाशी बसलं ती गुन्हा पण वाढ लागतो. एखादी चिंदी काय आहे ती चोराची म्हणजे आपल्याला इच्छा प्राप्त होते. व्याभिचारी माणूस आहे, आपण म्हणतो परस्त्रीला आई बहिणीचं मा, पण याला त्याच्यापाशी बसले की एखाद्या स्त्रीकडे पाहून आपल्याला वाईट भावना तयार होते. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, संसाराचा छंद सोडून द्या. पहा, संसारात छंद म्हणजे एकदम सोडता येणार नाही. तुकाराम म्हणतात संसारामध्ये असावं पण त्याच्यामध्ये फारशी आसक्ती येऊ नये, जरा कमी करावा, भगवंताकडे जास्त लक्ष वळावं असं त्यांचं म्हणणं आहे. संसाराचा छंद सोडून द्या म्हणजे ही संसाराची बिडी तोडून टाका आणि कीर्तनाची गोडी धरा, मग तुमच्या जीवनामध्ये कसा बदल होईल असं ते सांगतात. त्याच्यानंतर दुसरा नियम सांगतो मी तुम्हाला, सामान्य जीवन जगताना कसं जगलं पाहिजे. तर ते आहे अहंकार. अहंकार, आपल्या अंगात अहंकार खूप आहे. आपल्या हातात काहीच नाही बाय बाबू,
तिथं सत्ता फक्त परमेश्वराची चालते, आपली चालते का? नाही. पण आपण खूप मोठा राजा आहे बोलतो. मग तुम्ही बघा, अहंकारी माणसाची 2-3 उदाहरण मी तुम्हाला सांगतो महाभारताच्या रामायणामध्ये. महाभारतामध्ये अहंकारी कोण होता? दुर्योधन होता. आपल्या भावांचं राज्य बळकावलं, कप्ताने त्यांना जोगरामध्ये खेळायला लावलं, वनासात पाठवलं. वनासूतून ते आले माघारी, म्हणजे आमचं राज्य द्यायला नकार दिला. शेवटी भगवान श्रीकृष्ण आले, शांतीदूत त्याच्या घरी गेले, दुर्योधनाच्या घरी. ते म्हणले, ते पांडव जे आहे ते राजघराणे जन्मलेले आहेत, राज्य करणं त्यांचा अधिकार आहे, म्हणून कमीत कमी 5 गावं दे त्यांना. काय म्हणाला दुर्योधन, इतका अहंकारी, सुईच्या टोका इतकी सुद्धा जमीन देणार नाही. जमीन कोणाची होती? भावांची होती. इतक्या आता मी अजून सांगतो भावाच्या बाबतीमध्ये. भावाने खूप आपलं आता जरा विषयांतर करून सांगतो की भावाने आता एकीनं राहिलं पाहिजे. 2 जर भाव एकीनं राहिले तर जगावर ते राज्य करतील. पण मग हे जगाला माहिती आहे, म्हणून जग काय करतात? भावामध्ये भांडण लावतात. म्हणून तुम्ही पहा, लंकेमध्ये म्हणजे रामायणामध्ये पहा, रामाच्या बरोबर भरत वनवासाला गेला, आहे का नाही? आदर्श आहे का नाही? म्हणून रामराज्य उदयाला आलं. इकडे पहा, लंकेमध्ये काय झालं? रावणानं विभीषणाला लाच घालून हाकलून दिलं राज्याच्या बाहेर, लंका जळाली. म्हणजे भावाने सुद्धा एकीनं राहिलं पाहिजे, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. ही खूप मोठा बोध आहे. असा बोध परत आपल्याला पुढचा येते सांगता येणार नाही पुढं. म्हणून आपण भावाभावानं असं एकीनं राहिलं पाहिजे. आता मग अहंकार सोडा, अहंकार या ठिकाणी सोडा आणि काय करा? मग त्याच्यावर तुकाराम महाराज एक अभंग आहे अहंकार सोडण्याच्या वेळी. ते काय म्हणतात? चाले हे शरीर कोणाचेही सत्य, कोण बोलविते हरिविद, देखावी ऐकावी एक नारायण त्याचे भजन सुख नको. माणसाचा देव चाली अहंता, मी करता म्हणू नये, वृक्षाची पाने आली त्याची सत्ता, राहिली ती अहंता मग कुठे. ते काय म्हणतात? आपले शरीर कोणामुळे चालतं? तुमच्यामुळं, आमच्यामुळं, त्याच्या सत्तेमुळे चालतं. मग त्याचं भजन करा, त्याचे आभार माना. पण मनुष्य अहंकारी आहे. मी म्हणतो, मी केलं, मी ते केलं, तू काहीच नाही केलं, मी म्हणू नको. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं कर्मयोग सांगितलेला आहे, तो समजून घ्या. ते काय म्हणतात? कर्तव्य म्हणून कर्म केलं पाहिजे आणि त्याच्या फळाची अपेक्षा नाही करायची. ते फळ भगवंताला अर्पण करायचं, म्हणजे आपण मोक्षाला जाऊ. अहो, वृक्षाची पानं सुद्धा भगवंताच्या इच्छेशिवाय हलत नाही. मग अहंपणा काय कामाचा? अहंकार सोडा, अंगी काय करा? नम्रपणा धरा. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, हे शिवत्वाचे अंग हरियालीला श्रेंग, अवघा झाला पुन लवण सकळ कारण. अंगीतून नम्रपणा त्याने धरला, त्याने अनंत माणसावर जय मिळवला. आणि नम्र होणे म्हणजे भित्रेपणाचं लक्षण नाही येते, ते शूरपणाचं लक्षण आहे. निश्चयच करा, तुम्ही प्रत्येक गोष्टीला वाचलं पाहिजे, तरच तुमच्या जीवनामध्ये उद्धार होईल. आता पुढचा जो मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे ते आहे पाप पुण्य. मी सांगलं भगवंताचं नाम घ्यायचं, पण काही तत्व पाळायचे जीवनामध्ये. जीवनामध्ये पाप करायचं, पुण्य पर उपकार, पाप ते पर पीडा, अनेक नाही जोडा दुजायशी, सत्य तोची धर्म, असत्य त्याची कर्म, आणि काही वर्म नाही तुझे, गती त्याचे मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाणा विमुखा, संतांचा संग तोच स्वर्गवास, नरकतो उदास अनर्गळा, तुका म्हणे उघड्या आहे हित घात, तयाचे उचित तसे करा. आता तुम्हाला सांगितलं पुण्य करायचं का पाप करायचं. पुण्य जर केलं तर दुसऱ्यावर काय होईल? उपकार होईल. पुण्य केलं तर तुम्ही कुठं जाल? मोक्षाला जाल. पाप केलं तर काय होईल? दुसऱ्याला पीडा होईल, तुम्हाला नरकाला जावं लागेल. काय करायचं तुम्ही ठरवा. ते पुढे म्हणतात, सत्य तोची धर्म, असत्य त्याची कर्म, आणि काही वर म्हणायचे, सत्य धर्माचं पालन करा, असत्य कर्म कधी करू नका. पांडव नेहमी सत्याच्या मार्गाने चालत राहिले, म्हणून ते स्वर्गाला गेले. रावण असत्य मार्गाने गेला, म्हणून तो नरकाला गेला. गती तोची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाणा मुखा.
तुकाराम महाराजच्या मुखामध्ये भगवंताचं नाम होतं, विठ्ठल विठ्ठल, त्याची हाड सुद्धा बोलत होती, म्हणून ते स्वर्गाला गेले. आपल्यासारख्या अनर्गळ आहे ते नरकाला जातील. मग भगवंताचं नाव नाही संसार करून तरी काय उपयोग आहे? संतांचा संग तोच स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळा. नेहमी सत्संग धरा, संतांच्या संगतीमध्ये तुम्ही स्वर्गाला जाणार. संत संग धरावा, दुर्जन संग त्यागावा. हा, आता रामायणातलं उदाहरण सांगतो. हनुमंतराय आपले कोणाच्या संगतीत होते? प्रभू रामचंद्राच्या संगतीत होते. सीतामाईची सेवा करीत राहिले. त्यांना जागा कुठे मिळाली? स्वर्गात मिळाली. कंस पहा, कंस किंवा कोणतेही जे आसुर घ्या, ते नरक युजले गेले, ते कधी भगवंताचं नाम घेत नव्हते. मान तुकाराम म्हणतात, उघड आहे हित गात जयाचे उचित तसे करा. आता सांगितलं, एकाची बाजू हिताची, एकाची बाजू कशी आहे आयुताचे. तुम्हाला जे बी वाटेल ते करा. अशा रीतीनं मी तुम्हाला भगवंताचं इकडं नाम घेतलं तर तुमचा उद्धार होईल. त्याच्याबरोबर सुद्धा असं हे इकडचे नियम पाळले पाहिजेत. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पाटा बाधिकेचा. देवाने आपल्याला देह कशासाठी दिलाय? भजन करण्यासाठी दिलाय. बाधा झाली, बाधा का? तोंडाने भजन करीत नाही, हाताने टाळी वाजत नाही, कानाने भगवद्गीता कुठं चालली, कीर्तन कुठं चाललंय, प्रवचन चाललंय, ते ऐकत नाही. मग त्याला ती बाधा झाली. लहानपण खेळण्यात जात, कळत नाही त्या टायमाला त्याला काय नाम सोडून घ्यायचं. तरुण पण धुंदीत जगतो, मीच काही मोठा आहे असं. मग म्हातारपण येतं. मग म्हातारपणात काय अवयव क्षीण होतात, कोणी विचारित नाही, बायका मुलं सुद्धा विचारित नाही. मग हा जागेवर येतो. मग त्याला जगाची रीत कळते. जने सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी, झाल्या हिन शक्ती नाकडोळी गळती, सांडून पळती रांडा पोरे. तुका म्हणे. मग आपल्याला असं काय कळतं की बाप जेवढ्या बायका मुलासाठी एवढं केलं ते सुद्धा विचारित नाही. आणि मग त्याला जाणीव होते, तुका म्हणे माझे नव्हती कोणी तुझं चक्रपाणी वाचून. माझे बायका मुलं खरे मारते कोणीच नव्हते. माझा कोण होता? चक्रपाणी होता. त्यांनी एवढं तुला मुश्किरी दिलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. स्त्रिया पुत्र तो मायावंत अंतकाळ नकोय कोणी, यमाच्याही हाती बांधून या देती, वस्त्री घेती काढून, भूषणे घेती काढून या. आशिया चोरांचा कैसा विश्वास धरेली तुझी कास, तुका म्हणे. अहो बायका मुलं हे मायाचा बाजार आहे. तुम्हाला यमाच्या हातात बांधून देतात. म्हणजे काय? तुम्ही मरायच्या टायमाला खऱ्या हाताने त्यांना काही दुःख होत नाही. तुमचं सोनं अंगावर ते काढून घेतात, तुमच्या पैशापायी भांडतात. मग तुकाराम म्हणतो, या चोरांचा काय सोय धरायचा? मग कोणाची कास धरा? धरली तुझी कास, तुका म्हणे भगवंताचा कास धरा तुम्ही, त्याच्यात तुमचं कल्याण होईल. भगवंत तुम्हाला दोष म्हणजे धोका देणार नाही. असा यांनी धोका दिला इकडे, भगवंत धोका देणार नाही, म्हणून त्याची कास धरा. असं या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. असा हा संसार दुःखाचा आहे. धन कमावले कोटी, संगे न ये लंगोटी, लंगोटी सुद्धा येणार नाही. काय बरोबर येईल? हरिनाम बरोबर येईल, सत्कर्म बरोबर येईल. म्हणून हरिनाम करा, सत्कर्म करा, हरिनाम घ्या, ते तुमच्या फायद्याचे आहे. कलियुगामध्ये भगवंताचं नाम स्मरण हाच एक उद्धाराचा मार्ग आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. अहो नाम घ्यायला पैसे लागत नाही, कोणत्याही काळी कोणत्याही ठिकाणी घेता येत, वनामध्ये जाता येत नाही, पण त्याचा पुण्य खूप मोठा आहे. अहो पा जन्माजन्मीची तुमचे पाप नष्ट होती. वाल्या कोळी एक दरोडेखोर होता, लुटारू होता, पण राम नामाचं घेतलं, वाल्मिक नावाचा ऋषी बनला, रामायण नावाचं महाकाव्य लिहिण्याचं भाग्य त्याला. नामस्मरणाचं महत्व आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज नामस्मरणाचं महत्व सांगताना म्हणतात, आवडीनं भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता सर्व त्याचा आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असते. तुम्ही खेद करायचं कारण नाही. लक्ष्मीचा पती वर बसलाय, तुमच्या चिंता सर्व तो मिटून टाकी तुमच्या मनातल्या. एक गोष्ट आहे, कोणती? आवडीनं भावे हरिनाम घेशी. तुम्ही किती आवडीनं हरिनाम घेतात त्याच्यावर ते अवलंबून आहे. अहो झाड लोट करी जणी, केर भरी चक्रपाणी. जनाबाई आपल्या झाडलोट करायच्या, पंढरीस पांडुरंग तिला केर घालायला मदत करायचा का? जनाबाईची भक्तीच तेवढी महान होती. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेवाच्या कीर्तनामध्ये
भगवान परमात्मा नाचत होते, ते तितके महान होते. आपली भक्ती तशी पाहिजे. आता शेवट करताना मी असे शेवटकडे येतो, ते असं म्हणतात की दान मागतात तुकाराम महाराज देवाला. आपल्यासाठी मला गाडी दे, मला बंगला दे, मला पैसा दे, हे असं नाही मागितलं. ते काय म्हणतात, हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई आवडी हीच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देस. ते काय म्हणतात, तुझा विसर मला पडू नको देऊ, एवढंच दान दे मला. विसर कोणाला पडला नाही हो, पांडवाला पडला नव्हता, भक्त प्रल्हादाला पडला नव्हता, सुदामा ब्राह्मण दरिद्री पिढीला नाही विसरला पांडुरंगा. आपला सुदामा भगवान परमात्माचा मित्र पोहे घेऊन गेला नव्हता का, पांडुरंगाला विसरला नाही. पांडुरंग त्याला किती त्याचा उद्धार केला, किती श्रीमंत केला तुम्हाला माहित आहे. मग अशी भगवंताची ही केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. आणि शेवटी ते काय म्हणतात, संत संग दे सदा. मला जीवनामध्ये पैसे वगैरे काय नको, संताची संगत दे. संत कशा असतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती अवतार तुम्हा धरावया कारण उद्धरावया जन जड जीव. संत कशा असतात की आईबापासारखे कृपाळू असतात, मायाळू असतात आणि आपला उद्धार करण्यासाठी म्हणून संत संगत त्याने त्या ठिकाणी मागितलेली आहे. म्हणजे गुरुशिवाय ज्ञान नाही, तसं संताशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. पहिला मार्ग आहे. दुसरा मार्ग भगवंताचा प्राप्तीचा आहे जीवनामधला, तो म्हणजे वारकरी होणे. वारकरी होय होय रे वारकरी, पाये पाये रे पंढरी, किंवा पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. जन्म झाला वारकरी वाट समजली खरी. त्याशिवाय वाट समजत नाही, तर तुम्ही वारकरीच चालला तर खऱ्या अर्थाने तुम्ही धन्य आहात, तुम्ही मोक्षाला पात्र होणार आहात. आणि शेवटी तुकाराम म्हणतात, हीच व्हावी माझी आज जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून हरी, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ, चंद्रभागे स्नान तुका मागते. ते म्हणतात, माझी एकच अपेक्षा पूर्ण कर, मला जन्मोजन्मी तुझा दास होऊ दे, मी पंढरीचा वारकरी आहे, माझी वारी चुकू देऊ नको. वारीमध्ये काय आहे की सत्ताची संगत मिळते, अखंड प्रेम मिळतं, चंद्रभागेत स्नान मिळतं. हेच दान मागितलेलं आहे तुकाराम महाराजांनी त्याला. आणि शेवटच्या तलाला काय सांगितलंय मी याच्यामध्ये अभंगामध्ये, की सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाहीतरी जन्म गेला व्हाय. आता विठ्ठलाला कसे भजले तुकाराम महाराज हे पाहणं अगदी 2 मिनिटात मी त्याच्यामध्ये सांगतो. ते जसे भजले तसं आपण त्याला भजावं लागेल, आपला उद्धार होईल. तुकाराम आपल्याला तर माहितीच झालं तुकारामाचा शेवट काय झाला, ते मोक्षाला गेले. मग ते काय म्हणतात, माझ्या जीवाची केली कशी त्यांची समज बा, माझ्या जीवाची केली सोडवण असा नारायण कृपाळू हा, हात माझा नेम हात माझा धर्म नित्य नाम विठोबाचे. विठोबाचे नित्य नाम का घेत होते, ते म्हणजे माझ्या जीवाने सर्व सोडणूक करणार आहे, दयाळू आहे. पुढे म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाऊ, आपणच देव होय गुरु. माझा देव तोच आहे, माझा गुरु तोच आहे. राहे उभा मागे पुढे संभाळीत आली आघात निवार. ते तर आपण पाहिलंच. पुढच्या ह्याच्यात म्हणतात, कसं होता विठ्ठला सीतेचा संबंध. सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी डोबाचे, त्याच्या चिंतने निर्सेल संकट, तराल दुर्गट भोशिंदू. जन्मोनी आकुळी वाचेस परे नाम, धरी हाच नेम अयोध्येस. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, भावे गाता किती डोबाचे. ते म्हणतात, उठता वाजता विठ्ठलाचं नाम घ्या, काय पैसे लागतील का. मग काय घेतलंय, विठ्ठलाचं नाम घ्या. त्याच्या चिंतनाने काय होईल, तुमच्या जीवनातले संकट पळून जातील, नष्ट होतील, आणि तुमचा हा जीवनाचा जीवनाचा प्रवास तुम्ही सहज पवित्रला सुखाने जाल, असं ते म्हणतात. आता पवित्र ते कुळ कोणचं म्हणायचे, ज्या कुळामध्ये भगवंताचं नाम भक्तिभावाने नेहमी घेतलं जातं, ते कुळ पवित्र आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, जिथे हरीचे दास जन्म घेतील. अहो विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या पोटी कोण जन्मलं, ज्ञानेश्वर माऊली सारखं जन्मलं, शुद्ध बीजा पोटी फळे सारखं. आता त्यांचा एक ते काय म्हणतात तुकाराम महाराज, ते म्हणतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी पांडुरंग. त्यांना पांडुरंग काय होता, जागे असताना त्याची जाणीव होती, झोपात होती, स्वप्नात होती.
तो बाजूला त्यांना पाठवून दिसत होता म्हणून ते वैकुंठाला गेले. शेवटी ते आता एकच सांगतात त्यांच्या जीवनामध्ये की घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधवाया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महादेव. जन्म कशासाठी आहे? आपल्यासाठी पैसा, पोराचा संसार, आपली शेती करण्यासाठी नाही. घेईन मी जन्म यासाठी तुझी चरण सेवा साधवाया, तुझं चिंतन करण्यासाठी जीवन घेतं. काय करायचं जीवनामध्ये? हरिनाम करायचं, चिंतन करायचंय, संतांची सेवा करायची, यासाठी त्याचं जीवन आहे. मग असं जर जीवन जगलं तर आपला जीवन काही वाया जाणार नाही. आपण मोक्षाला जाऊ. तुकाराम महाराज जा केला ना, सांगतो तो बाशी भजारे विठ्ठला नाहीतरी जन्म केला वाया. जेव्हा जन्म व्हायला जाणार नाही आपला, असं मी सांगतो. आता हे स्पष्ट करताना मी काय केलं? हा अभंग होता, ते स्पष्ट करताना हरिनामाचं महत्व सांगायचा प्रयत्न केला. त्यासाठी रामायण, महाभारत, विशेष करून तुकारामाचे अभंग, भगवद्गीता याचा आश्रय घेतला आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता मी काही असा मोठा बाबा नाहीये. मी एका ज्युनियर कॉलेजवर एक साधा शिक्षक होतो. आता शेती करता काहीतरी मी आता वाचताना काहीतरी तुम्हाला सांगतोय. मी सांगण्याचा प्रयत्न केला. हे ग्रंथ महान आहेत, याच्यावर भाष्य करणं माझ्यासारखं पामराचं काम नाही. तुकारामाच्या भाषेत सांगायचं मज पामरा हे काय थोडं पायीची वाहन पायी बने. तरी सुद्धा माझ्या पोथीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात काही चुकलं असेल तर उदाहरणार्थ करणारे मला माफ करा. जे चांगलं आहे ते मात्र घेण्याचा प्रयत्न करा. ग्रंथामाची ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी होई अनुभवे. ज्ञानदेव ग्रंथ कितीतरी चांगला असून उपयोग नाही. त्याच्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. एखादं त्याचं तत्व आहे त्याप्रमाणे जीवनाचं तत्वाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं वाटतं. आणि आता प्रत्येकाला शेवटचा भाग, आपल्या जीवनाचा शेवट गोड व्हावा असं वाटतं. तुकाराम महाराजा शेवट असा गोड झाला. ते सांगतात ते होतं, शेवट तो भला माझा गोड झाला, आलो निजाच्या मायेरा भेटी रुक्माईच्या वडा. तुमचा जर शेवट गोड व्हायचा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा 8व्या अध्यायामध्ये भगवंताने परत तिथे एक मोक्ष योग सांगितलाय. ते काय सांगतात? जो पुरुष अंतकाळी माझं स्मरण करील, देहत्याग करील, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होईल. ज्या भावाचं स्मरण करील त्याच भावाचं शरीर त्याला प्राप्त होईल. म्हणून शांती प्रभू एकतात जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, तशी झाली अंगे हरिरूप. अहो भरत राजा होता, शिकारीसाठी रानात गेला. त्याला काही शिकार मिळाली नाही. एक हरणाचं सुंदर पाळस सापडलं, घरी आणलं. राजाने खूप जीव जडला त्याच्यावर, प्राण्यावर, आपल्या पुतळ्यावर जडलं. आणि मरताना राजाला काय वाटलं, आता मी मेल्यावर माझ्या हरणाचं कसं होईल? ती चिंता लागली. पुढचा जन्म त्याला कशाला लागला? हरणाचा झाला. तुम्हाला जर शेवट गोड व्हायचं वाटत असेल, आता माझ्या पोराचं कसं होईल, माझ्या पोरींचं कसं होईल, माझ्या शेतीचं कसं होईल, परत संसारात यावं लागेल. ते नसलं व्हायचं, तुम्हाला मोक्षाला जावं लागलं असतं तर भगवंताचं नाम तुम्हाला आठवलं पाहिजे. ते काही एकाएकी आठवणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? अगोदरच जीवनात पहिल्यापासूनच भगवंताच्या नामाची गुढी लावली पाहिजे. अवघड काय? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काम करताना राम राम म्हणायची सवय लावा. तर शेवटी तुमच्या मुखामध्ये हरिनाम येईल आणि तुम्हाला मोक्ष मिळेल. एवढं बोलून मी चंद्रकांत साठे आपल्या वारीला पूर्णराम देतो. झालेली सेवा योगीराज आमच्या गावचे देव ते चांगदेव महाराजांच्या चरणी समर्पित करतो. माझे आध्यात्मिक गुरुजी आहेत ते तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पित करतो. पंढरीस पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. बोलिले लेकुरे एडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध मागा तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया प्रयत्न करा. ज्ञानदेव तुकाराम मला पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय.